नमस्कार पनवेलकर. ओळखा पाहू सध्या शहरात काय सुरू आहे? सण? नाही. उत्सव? नाही. सध्या वारे वाहत आहेत ते फक्त निवडणुकीचे. आणि याच वाऱ्यासोबत काही पाहुणेसुद्धा येत आहेत, जे गेल्या 5 वर्षात पनवेलचा रस्ता विसरले होते. हो, बरोबर ओळखलं. मुख्यमंत्री असताना ज्यांना पनवेलच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, जे कधी पनवेलच्या मालमत्ता करच्या प्रश्नावर, पाणी प्रश्नावर, रस्त्यांच्या अवस्थेबद्दल, प्रदूषणाबाबत बोलायला फिरकले नाहीत, तेच फडणवीस साहेब आता प्रचाराच्या रणधुमाळीत तुमच्या दारापर्यंत येत आहेत. आश्वासनांची खैरात करण्यात साहेब अगदी पटाईत. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ असं आश्वासन तर वाऱ्यासारखं दिलं होतं. पण प्रत्यक्षात विमानतळाचे सुरू देखील झाले, पण साहेबांच्या नावाचा पाटी अजूनही सरकाराच्या फाईल्समध्ये धूळ खात पडली आहे. प्रचारात येणं सोपं असतं साहेब, पण दिलेला शब्द पाळणं आणि संकटात पाठीशी उभं राहणं कठीण असतं. विमानतळाच्या नावाचं काय झालं? हे पनवेल नक्कीच विचारणार. मते हवी असतील तर यावेच लागेल, पण उत्तरं घेऊन या. नुसती भाषणं नकोत.